का मुकाबला जो सेकंड दौर का सेकंड मुकाबला है। बीच मैदान में एक तरफ पिरकोन 11 पिरकोन तो दूसरी तरफ मयूर कैलाशवासी भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी का फैसला किया हरिग्राम टीम ने। अनोखा फैसला। पिरकोन 11 पिरकोन विपक्ष हरिग्राम के बीच हाई वोल्टेज डू और डाई वाला मुकाबला करो या वाला ये मैच। कोण संघ आपली मॅच असेल याच्यानंतर जो जिंकेल त्याच्यासोबत जो जिंकेल त्याच्यासोबत आई 11 कोण संघ खेळणार आहे याची आपण नोंद घ्या। तो फिर से एक बार तमाम दर्शकों का करते हैं स्वागत सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2024 में आए हुए तमाम दर्शक जो इस मंच और मैदान के ऊपर तशरीफ ला चुके हैं उनका हम स्वागत करेंगे। आयोजन कर्ताओं की तरफ से मुख्य आयोजक हमारे दीपक शेठ पाटिल इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं। आदरणीय कृष्णा शेठ मोरे आदरणीय नाना मस्कर साहब भी इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं। सभी का हम स्वागत करते हैं। सुयोग पाटिल उनकी काफी मेहनत इस प्रतियोगिता के पीछे उनका भी स्वागत। 3 ओवर का ये मुकाबला द ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायर सत्यवान काकड़े सर और विशाल जी पाटिल सर। गेंदबाज तैयार। इस बार इस गेंद को खेला शॉट लॉन्ग ऑन में खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया। डायरेक्ट हिट का प्रयास था। ऐसे में डॉट की समाप्ति डॉट के साथ इस सत्र का आगाज। टीम पिरकोन 11 पिरको के गेंदबाज सूरज मोकल। सूरज आरंभिक गेंदबाज P1 का ओवर राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बल्ले का किनारा लगा। शॉट सिलमी डाउन क्षेत्र में एक रन के साथ इस पारी की शुरुआत हुई। टीम कैलाशवासी भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम का टोटल 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर बल्ले का किनारा लगा था। बल्ले से ये रन आया। 1 रन के साथ अपना खाता खोला बल्लेबाज सोपान मात्रे ने। सोपान मात्रे ग्रामीण टेनिस क्रिकेट का बड़ा नाम है नेरे इलाके का। सोपान मात्रे उनके साथ प्रसाद पाटिल दो प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान के ऊपर। टीम हरिग्राम की तरफ से तो गेंदबाज जी के तौर पे गेंदबाज सूरज मोकल। 3 ओवर का यह मुकाबला खचाखच भरा हुआ है। नारपोली का मैदान शानदार आयोजन शानदार नियोजन शानदार ये ट्रॉफीज हम देखते रहे चमचमाती हुई ट्रॉफीज। कल विनर मिलेगा इस ट्रॉफी के ऊपर। कौन सी टीम अपना नाम सुवर्ण अक्षरों से लिखेगी ये कल की रात पता चलेगा दोस्तों। इस बीच आता हुआ ये सिंगल के साथ टोटल एक से बढ़ता हुआ 2 रन। दो रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। मयूर पाटिल हमारे साथ एज ए स्कोरर। गेंदबाज फिर से एक बार सूरज की गेंद। इस गेंद को खेला कारपेट ड्राइव के जरिए। गेंद गई डीप में डीप काउ कॉर्नर में। ये देखेगा सिंगल को कन्वर्ट किया 2 में। 2 रनों के साथ टोटल 4 रन। 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हमारे जयवंत मिसाल भी इस प्रतियोगिता को एंजॉय कर रहे हैं। उनका भी हम स्वागत। हालांकि बैड लक था आज वारदोली टीम का। गेंदबाज लोअर फुलटस गेंद। इस गेंद के ऊपर अटैक किया वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाहर। नंबर आया 6। टोटल की बात करें तो 10 रन सोपान मात्रे 2022-23 में 350 इस खिलाड़ी के नाम है। इस बार फिर से एक बार इस गेंद को लॉफ किया वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में। 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 11 रन। ग्यारह रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। टीम
कैलाशवासी भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम का टोटल। 1 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर का ये मुकाबला है दोस्तों। 18 गेंदों का ये खेल है। 18 गेंदों में कितने रन यहां से बनाएगी टीम हरिग्राम, कितने रनों का टारगेट खड़ा होगा अपोजिशन पिरकोन टीम के सामने इस मुकाबले में। कोटे का पहला टीम की तरफ से दूसरा ओवर गेंदबाज विशाल गावंड। विशाल गावंड करेंगे पिरकोन 11 पिरकोन की तरफ से दूसरा ओवर। कोटे का पहला। टोटल की बात करें तो 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके। शांत शुरुआत, शांत क्रिकेट, दिमाग के साथ क्रिकेट खेला जा रहा है बीच मैदान में। कैलाशवासी भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम के बल्लेबाजों द्वारा सोपान मात्रे और उनके साथ प्रसाद पाटिल गेंदबाज बीच मैदान में तैयार। ये देखेगा दंडा गुल, दंडा बाहर, पहला छक्का लगा। टीम हरिग्राम को सोपान मात्रे बैक टू द पेविलियन। इसे 11 के ऊपर ये पहला छक्का लगा और ये 20 नंबर का खिलाड़ी था जो बोल्ट इस प्रतियोगिता में आउट हो चुका है और उस खिलाड़ी का नाम है सोपान म्हात्रे। या दरम्यान आपण पाहतो आमचे कसरगंजचे दिनेशजी नाईक आणि राजूजी गाडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या। त्यांचं सुद्धा आपण सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ट्रॉफी 2024 मध्ये मनापासून स्वागत करूयात। आपल्याला विनंती असेल जर आपण आला आता असाल या स्पर्धेमध्ये तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे। टोटल 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर नए बल्लेबाज रोहित घरात। रोहित घरात एक और बड़ा नाम ग्रामीण टेनिस का। आज मयूर पाटिल नेरा में जो टूर्नामेंट है उस टूर्नामेंट में 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगाने वाला ये खिलाड़ी जो स्ट्राइकर एंड पे खड़ा है, नाम है रोहित घरात। डे में जो प्रतियोगिता चालू है कैलाशवासी जीतू पाटिल 11 नेरा जो टीम है उन्होंने उस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज किया है नेरा सरजमीन के ऊपर और वह सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है टीम वागेश्वर 11 हरिग्राम। गेंदबाज विशाल गावंड लेफ्ट आर्म ओवर द विकेट से इस बार इस गेंद को लॉफ किया, आते बल्ले का फेस खोला और जैसे मैंने कहा था रोहित घरात ने आज 6 के ऊपर 6 छक्के दागे। उस छक्के की शुरुआत लॉन्ग ऑन के ऊपर से। के साथ टोटल 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर। टीम हरिग्राम बीच मैदान में क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंपायर के पास अपील, थोड़ी सी ऊंचाई ज्यादा थी इस गेंद में, इस अपील को खारिज किया। लेग बाइस के तौर पे सिंगल। सिंगल के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 18 रन। पहले रात की बात करें तो भूमि 11 माना टीम आगे आ चुकी है। दूसरी रात की बात करें मयूर तो राधे इंटरप्राइजेस दीपक शेठ पाटिल की चिरला टीम। और सुपर 10 में कल मुकाबला होगा जय हनुमान बोरले विपक्ष मानसी स्पोर्ट्स डेरौली के बीच। गेंदबाज फिर से एक बार बेहतरीन गेंद, टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला। गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति। और यहां से डॉट के साथ टोटल की बात करें तो टोटल 18 रन। 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। यहां से एक्सीलेटर के ऊपर ताव देना पड़ेगा टीम वागेश्वर 11 हरिग्राम के बल्लेबाजों को। इस बार स्टेप आउट किया, इस गेंद को स्टैंड डिलीवर किया। लॉन्ग ऑन में जो खिलाड़ी था उस खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया, 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 19 रन। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। रोहित और प्रसाद पाटिल की ये जोड़ी टीम हरिग्राम की तरफ से बीच मैदान में, तो वही गेंदबाज विशाल गावंड जिनकी मैं तारीफ करूंगा सटीक लेन और लाइन के साथ गेंदबाजी इस मैदान के ऊपर विशाल द्वारा। इस बार इस गेंद को खेला, फुल टच गेंद थी, इस गेंद को लोअर फुल टच बना के खेला। लॉन्ग ऑन में 1 ही रन मिलेगा, महज मिलेगा सिंगल। सिंगल के अलावा कोई नहीं रन। 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 20 रन।
2 ओवर का खेल समाप्त हुआ। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर 10.00 के एवरेज। इस मुकाबले में पहले सत्र में टॉस जीता और अनु का डिसीजन हमने देखा टीम हरिग्राम का पहले बल्लेबाजी करने का। वैसे में टोटल 12 गेंदे समाप्त, 20 रन अंतिम ओवर, अंतिम 6 गेंदे इस पहले सत्र की बाकी है। बीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। 12 गेंदों का खेल समाप्त। तो अंतिम ओवर गेंदबाज रुपेश मात्रे। रुपेश मात्रे अंतिम गेंदबाजी करेंगे। पिरकोन 11 पिरकोन टीम की तरफ से। ऑन स्ट्राइक रोहित घरत। अंतिम ओवर स्लॉग ओवर टेनिस में जिसे डेथ ओवर कहा जाता है, उस ओवर में गेंदबाज रुपेश। रुपेश की इस गेंद को खोद के निकाला। वाडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा को क्लियर किया। नंबर आया 4। पहले गेंद के ऊपर अटैक हुआ रोहित घरत द्वारा। इस 4 के साथ टोटल 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके। अंतिम 5 गेंद है दोस्तों। 30-35 रनों का टारगेट खड़ा करना होगा इस पहाड़ी नारपोलिस सरजमीन के ऊपर। इस सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2024 में टीम कैलाशवासी भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम को। अपोजिशन की बात करें तो पिरकोन 11 पिरकोन टीम शानदार टीम, बेहतरीन टीम। बीच मैदान में गेंदबाज तैयार रुपेश। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, खड़े खड़े खेलने का प्रयास, बल्ले और गेंद का संपर्क नहीं। गेंद के विकेट कीपर के दस्तानों में डॉट। गेंद की समाप्ति गेंदबाज रुपेश मात्रे द्वारा। ये डॉट गेंद इस टूर्नामेंट की 300वीं डॉट गेंद थी। गेंदबाज रुपेश मात्रे द्वारा। इस बार इस गेंद को खोद के निकाला। फिर से एक बार डीप में प्रोटेक्शन था इस गेंद के लिए। 1 रन लॉन्ग ऑन में। 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 25 रन। मयूर पाटिल हमारे स्कोरर, बेहतरीन स्कोरर। इस रसायन इलाके का सबसे बेस्ट स्कोरर कोई हो तो वो मयूर पाटिल हो। हर एक गेंद की जानकारी उनके पास है। कब कितने रन आएंगे, कब कितने खिलाड़ी आउट हुए, कौन से गेंद के ऊपर खिलाड़ी आउट हुआ, कितने खिलाड़ी ने कितने कैच लिए, कितने छक्के मारे, कितने चौवे मारे, कितने सिंगल, कितने डबल, कितने 3, कितने 4 और कितने छक्के। गेंदबाज तैयार। बेहतरीन गेंद उठाने की कोशिश, बल्ले और गेंद का संपर्क नहीं। गेंद आई डॉट। डॉट के साथ टोटल वहीं पे 25 रन। 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। 24 लाइव इवेंट्स संदेश पाटिल एंड टीम, उनके द्वारा इस प्रतियोगिता को कवरेज किया जा रहा है। उनका भी स्वागत। दुधाई तलवार खेलने की कोशिश में हमेशा कहता हूं, ये ऐसा स्ट्रोक है, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद करता है। डॉट गेंद की समाप्ति और डॉट के साथ टोटल वहीं पे 25 रन। 25 के ऊपर टोटल आ चुका है टीम हरिग्राम का। शानदार गेंदबाजी। महज 5 में 5 खर्च किए गेंदबाज रुपेश मात्रे ने। अभी अंतिम गेंद मयूर, अंतिम गेंद के ऊपर अगर नंबर आएंगे 6 तो 31 बनेंगे, नंबर आएंगे 4 तो 29 बनेंगे और नंबर आएगा 0 तो रहेंगे 25 रन। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम खेलेगी I11 कौन के साथ, ये आने वाला वक्त तय करेगा इस बीच मैदान के ऊपर। इस बार अंतिम गेंद के ऊपर अटैक करने की कोशिश। गेंदबाज जो रुपेश मात्रे ने इस गेंद को डाला था, शानदार कैच लपका विकेट कीपर ने और यहां से पहला सत्र हुआ खत्म। टोटल बना 25 रन। जीत के लिए 18 गेंदे, 26 की जरूरत डीजे। होगा क्योंकि मयूर में हमेशा कहता हूं कि चमत्कार है तो नमस्कार है। आपको चमत्कार करना होगा बीच मैदान में, मगर क्या ये रन बनाए जाएंगे?
क्या ये रन आसानी के साथ बनाए जाएंगे या फिर इस टारगेट को रोका जाएगा? गेंदबाजी के तौर पे हरिग्राम के गेंदबाजों द्वारा इसका आंखों दिखाल सुनाएंगे दूसरे सत्र में हमारे साथी समालोचक मित्र और हमारे गुरु आदरणीय रोशन जी सबका सर, धन्यवाद। आपण पाहू शकाल इथे आमचे मित्र आणि आमच्या गावातले एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे दिनेश नाईक कसळखंडून आहेत. त्यांचं इथं येणं झालेलं आहे. त्यांच्याबरोबर आमचे मित्र राजू गाडे यांचंही या स्पर्धेसाठी इथे येणं झालेलं आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वळूयात एक महत्त्वाच्या मॅचकडे जिथे पिरकोन 11 पिरकोन आणि वागेश्वर हरिग्राम या दोन संघांमध्ये बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांचं आता बरोबर वाजलेले आहेत रात्रीचे 1:27 12:27 झालेली आहेत. आणि या मध्यरात्रीला आपण ही स्पर्धा पाहत आहोत. पिरकोन 11 पिरकोन आणि वागेश्वर हरिग्राम या दोन टीममध्ये एक जबरदस्त बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक फॉर बोथ ऑफ टू टीम्स. सगळ्या क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे सर्वेसर्वा दीपकजी पाटील ज्यांचं सौभाग्यवती सोमटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत. आयोजक मंडळीमध्ये आपण जरूर आवर्जून ज्यांची नावं घेणार आहोत. संपूर्ण ही आयोजक मंडळी ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आमचे मित्र सुयोग पाटील सुद्धा गेल्या 2-3 रात्री या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करूया आणि वळूया महत्त्वाच्या मॅचकडे. पिरकोन 11 पिरकोन वागेश्वर हरिग्राम संघाने काय भन्नाट परफॉर्मन्स करून मागचा सामना जिंकलेला. हरिग्राम वैभव भोपी आमचे मित्र एक उत्कृष्ट दर्जेदार मराठी समालोचक यांचं गाव आणि तो गाव मात्र आता या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पिरकोन 11 पिरकोन जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 26 धावा. आव्हान एवढं मोठं नाहीये बॅटिंग करत असताना. अर्थात तेजस पाटील आणि आदेश मोकलसाठी पिरकोन टीम मागच्या मॅच मध्ये कमालीची इनिंग खेळलेला. हरिग्राम संघ मात्र थोडासा कमजोर ठरला. यावेळेला ब्रश केलं बॉलनं पहिल्याच बॉलवर विकेट. हरिग्राम सुद्धा मॅच सोडायला तयार नाही. पहिल्याच बॉलवर पहिला विकेट. स्वस्त्यावर घेता कामा नये पिरकोन संघाने सुद्धा, कारण असं स्वस्त्यावर मयूर घेतलेलं भातानपाडा संघाने पहिल्याच मॅचला लोएस्ट टार्गेटला आणि अंगलट आलं काम. जड झालं, डोई जड झालं. यावेळेला मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण आता 17 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि रन किती बनवायचे आहेत तर 26. नवीन बॅटर सौरभ गावण हा मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर वयाल, त्यानंतर आमचे देवेंद्र माळी आज सलग तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा निरोप देण्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. ओ हो 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 हो, काय जबरदस्त फटका आहे. दुसरा विकेट. क्या बात है. हरिग्राम टीम हौसले बुलंद है. अब तक जीत की उम्मीद है और एक विकेट.
मनामध्ये आहे माफ करा पिरकोन 11 पिरकोन संघाच्या, कारण तसं बघायला गेलं फटाक्यांची आतषबाजी आपण पाहू शकाल. प्रत्येक स्पर्धेला फटाके वाजवले जातात, ही ओळख आहे या स्पर्धेची. रेडी राहायचं आहे डगआउटमध्ये पिरकोन टीमच्या खेळाडूंनी. असं वेट करायला लावू नका, हे बरोबर चित्र दिसत नाही आहे. तुम्ही उद्या सकाळी उठून जर ही मॅच पाहाल ना यूट्यूबला, तेव्हा तुम्हालाच वाईट वाटेल की असं का घडतं. त्यामुळे आपण रेडी राहायचं डगआउटमध्ये. 16 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल आदेश गावंड. इनॅट नंबर 4 वर मैदानामध्ये दाखल होतोय आदेश. 16 बॉल 26 धावांची गरज आहे. 2 चेंडूंवर लगातारचे 2 विकेट. पहिली विकेट हायट्रिक होणार का? 2 झालेले आहेत, म्हणजे ही तिसरी विकेट हायट्रिक होणार का? या प्रतीक्षेमध्ये तमाम प्रेक्षक आणि हरिग्राम संघासाठी ती गरज आहे. कारण जर आता या क्षणाला विकेट आला तर हरिग्राम संघाचा अगदी मजबूत स्थिती असेल. ऑफिशियल पंच आपण पाहू शकता मैदानामध्ये दाखल आहेत. यावेळेला हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट आणि एक धाव कंप्लीट होते आणि या 1 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे धावबळकावरती मात्र 1 धाव. काय कमालीची गोलंदाजी आहे, काय कमालीची गोलंदाजी आहे. कमबॅक कसं करायचं असतं तर हरिग्राम संघात सारखं करायचं असतं, हे दाखवून दिलं या संघानं. भलेही आमची टोटल थोडीशी कमी आहे, परंतु गोलंदाजाने आता मात्र कंबर कसली आहे. ओ क्या बात आहे भाई, वाह वाव, क्या जबरदस्त. इथून मात्र आणखीन एक विकेट माघारी परतावा लागेल पिरकोन 11 पिरकोन संघाचा. प्रचंड दबाव, प्रचंड दडपण आपल्याला पाहायला मिळतोय पिरकोन संघावर. आता मदतीचा हात कोणत्या तरी बॅट्समन संघाला द्यायची गरज आहे, कारण संघ खड्ड्यामध्ये अडकलेला आहे. त्याला हात देण्याची गरज आहे, एक पार्टनरशिप बिल्ड करण्याची गरज आहे. परंतु प्रश्न तोच उभा राहतोय, कोणता खेळाडू चांगला सेट होऊन खेळू शकतो, कोणता खेळाडू चांगली धावसंख्या उभी करू शकतो. या सगळ्या प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये अडकलेला संघ अर्थातच पिरकोन 11 पिरकोन संघ. कारण धावसंख्या जर आपण पाहिलीत तर फक्त आणि फक्त 1 धावा आहे आणि विकेट जर आपण पाहिलीत तर 3. आघाडीचे 3ही विकेट मैदानाच्या बाहेर. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मैदानामध्ये अगदी चोहोबाजूला फिरत आहेत आणि खास करून आता प्रेक्षक जे उरलेले आहेत ना, ते त्या संघाचे पाठीराखेच आहेत. बाकीचे प्रेक्षक घरी ऑनलाईन मोबाईलवर आपल्या ही स्पर्धा पाहत असतील. 1 धावा है प्रसाद पाटिल. कमाल कमाल की गेंदबाजी यार, बहुत खुश कर दिया आज. खूप चांगली गोलंदाजी. राजू गाडे चे आमचे मित्र आहेत, त्यांचं मी वारंवार इथे स्वागतही केलेलं आहे आणि दिनेशजी नाईक आपलंही मनापासून स्वागत आहे. त्यांचं स्वागत आपण जरूर करूया स्वागत कक्षामध्ये. यावेळेला मात्र ओव्हर द विकेट. यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. बऱ्याच वेळ क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. हाताला आलं अपयश आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार. चौका. की बैलगाडा शर्यत नाद नाही करायचा, कारण बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट यामध्ये खूप तफावत आहे. खूप फॅन फॉलोवर आहेत. आज महाराष्ट्रभर एकच चर्चा असते सकाळी उठल्यानंतर, बैलगाडा शर्यत.
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक डॉट बॉल. मी खरंच अगदी स्तुती करेन या गोलंदाजाची. प्रसाद पाटील वाघासारखी गोलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी रक्ताचं पाणी केलंय या गोलंदाजानं. फक्त 5 धावा खर्च करतोय आणि महत्वाचे 3 विकेट इथे मात्र आपल्या संघासाठी योगदान देतोय. आता मात्र पूर्ण टीमची मीटिंग जमलेली आहे, कारण आता 12 बॉल असणार आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 21 धावांची. म्हणजे 10.50 प्रति षटकामध्ये जर आपण आस्किंग रन रेट जर पाहिलात, रिक्वायर्ड रन रेट, तर 10.50च्या सरासरीनं प्रति षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 21 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी. विशाल पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. एकीकडे आपण आमचे सत्यवान काकडे यांनाही पाहू शकाल. खूप जबरदस्त अनुभवी हे पंच आहेत. अगदी क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. आपल्या व्यवसायाबरोबर क्रिकेटशी ताळमेळ साधणं आणि मेहनत करणं, क्रिकेटला न्याय देणं, या लोकांचं महत्त्वाचं काम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तुम्हाला आवर्जून सांगेन की विशाल पाटील सर यांची आता नवीन मूव्ही येते ज्याच्यामध्ये त्यांचा एक रोल आहे. नक्कीच त्यांना ती संधी मिळालेली आहे. अनुष्का शर्मा जी मेन ॲक्टर हिरोईन असणार आहे आणि त्यामध्ये ह्या लोकांचं मोठं रोल असणार आहे. अजून काय द्यायला हवं क्रिकेटनी. यावेळेला आपण पाहिलं बॉल जातोय सरळ सीमा रेषे बाहेर, चौकार. गायकवाड यांचा आवाज ऐकला. या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय. आणि एक सुंदर गीत त्यांचं आमचे मित्र आहेत आणि नवीन नवीन गीतं त्यांच्या माध्यमातून नेहमीच गायली जातात आणि ती हिटही होतात, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता मात्र 11 बॉल असणार आहेत आणि 17 धावांची गरज. पिरकोन 11 पिरकोन संघामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण जरूर पसरलं या चौकारानं, कारण पूर्णतः स्मशान शांतता पसरलेली या खेम्यामध्ये. आणि इथून मात्र एक आनंदाचा बलून आला मध्येच. यावेळेला आणखीन एक दर्जेदार बॉल फेकला गेला. चौकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. असं म्हणतात ना, सुबह का भूला अगर शाम को घर लौटे तो उसे भूला नहीं कहते. या गोलंदाजानं स्वतःवर विश्वास ठेवलं. चौकार जरी आला असला तरी उर्वरित 5 चेंडू माझ्या हातामध्ये आहेत. उर्वरित 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. काय कमालीचा क्रिकेट. उर्वरित जे प्रेक्षक आहेत ना, या प्रेक्षक आज डोळे लावून या मैदानाकडे बसलेले आहेत. काही प्रेक्षक असेही आहेत त्यांना काही मॅचेशी घेणं देणं नाही आहे, फक्त मजा करायला आलेले आहेत. आणि मॅच मैदानामध्ये कोणती आहे तेही कदाचित माहिती नसेल, परंतु नाईट मॅचची एन्जॉय करायची बस. परंतु तेही प्रेक्षक क्रिकेटसाठी लागतात, कारण ते प्रेक्षक येतात ना त्यावेळेसच मजा येते. 10 चेंडू आणि 17 धावा. ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसतोय. आणखीन एक डॉट बॉल. आग लावतोय हा गोलंदाज आणि या स्पर्धेमधली जी की एनर्जी वाढवतोय, गरमाहट वाढवतोय. आत्माराम पाटील सर लुकिंग व्हेरी स्मार्ट आणि स्माइल अतिशय, म्हणजे रात्रीचा थकवा जातो. योगेश गावंड साहेब सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती करेन या आपण. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक म्हणून आज महिला राज आहे. संपूर्ण सोमटणी ग्रामपंचायतीवर महिला राज आहे, कारण या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक तेजस्वी आत्माराम पाटील या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आहेत. मैदानामध्ये मात्र आग लागलेली आहे. एक धावाली समीकरणामध्ये खूप काही बदल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र डोळे वटारून पाहत असतील सगळे जे पाठीराखे आहेत दोन्ही संघाचे.
योगेश गावंड आपल्याला प्रकाश पाटील पिरकोनचे आहेत. त्यांनी आमच्या समालोचन कक्षाच्या बरोबर पाठीमागच्या साईडला आपल्याला बोलवलेलं आहे. आपण तिथे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. टीमची टोटल जर आपण पाहिलीत तर 10 धावा आहेत धावपळकावर. 26 धावांची गरज होती, आता 16 धावांची गरज आहे. बॉल 8 बॉल आणि 16 धावांची गरज. I11 कोण संघासारखा हा जवळजवळ सामना होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट उडवला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ब्लास्टिंग सिक्स. रिप्लेवर आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर पहा, बाहेर निघाला गोलंदाज आणि अगदी महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉट. वाव, काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. षटकाराला मॅच मध्ये बदल झाला. 10 चेंडू आणि आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेला मात्र उडवला याही बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पिरकोनचे सपोर्टर पहा आमच्या मैदानामध्ये सुद्धा बसलेले आहेत. टाळ्या वाजवतात त्यांच्या बाजूने, म्हणजे त्यांचेच आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, मगाशी अगदी चेहऱ्यावरची माशी उठत नव्हती, आता टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. परंतु मित्रांनो, क्रिकेट शेवटच्या बॉलपर्यंत पहा, काही घडू शकतो. ज्या संघानं अर्थातच वागेश्वर हरिग्राम संघानं 2 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. गोलंदाजी करत असताना प्रसाद पाटील. आता मात्र 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एक मयूर आपण पाहिलं, 1 बॉलमध्ये 6 धावाची गरज असली तर निघतात ही कदाचित, परंतु 1 चेंडू 1 धाव, खूप प्रेशर असतं. यावेळेला फक्त 2 लकांवर जास्ती प्रेशर असणार, म्हणजे 80% प्रेशर. असं नाही मी म्हणणार की मैदानामध्ये कोणत्या खेळाडूवर प्रेशर नसणार, सगळ्यांवर असणार. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं भूमिका असणार आहे ती गोलंदाज आणि फलंदाजाची. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण बालकृष्ण भोपी याला पाहू शकाल. समोर आहे बॅटर, समोर बॅटर आपण पाहू शकाल आदेश गावंड. यावेळेला मात्र प्रोटेक्शन आहे तिथे. 1 धाव, दुसरी धाव कंप्लीट होणार का? येस, 2 धावा होत आहेत का? अंपायरकडे कॉल केला जातोय. खूप वरनं थ्रो केला, अगदी पॅरलल थ्रो असायला हवा. इंटरनॅशनल मध्ये आपण पाहत असतो बाउंड्री लाईनवरनं जेव्हा एखादा गोलंदाज थ्रो, एखादा फिल्डर थ्रो करत असतो, अगदी पॅरलल असतो. आपण गगनसे थ्रो कराल तर मग तोपर्यंत धाव पूर्ण होईल. आता मात्र 2 धावा, 5 बॉल. आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 5 बॉल 4 धावांची गरज आहे. बालकृष्ण भोपी याच्या हातामध्ये मात्र आता ही पूर्ण नौका आहे आणि ती किनाऱ्याला न्यायची आहे. पायलट आहे तो. आता पाहूया काय करतोय. फिरून मारलाय, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि हो, मला असं वाटलं सीमारेषेच्या बाहेर बॉल गेलाय की काय, परंतु नाही, 1च धाव मिळणार. उर्वरित 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच. क्रिकेटचा खऱ्या अर्थानं फायटिंग मॅच कशी असते, पैसा वसूल कशी असते मॅच, ही फक्त प्रेक्षकांसाठी आहे. कारण पैसा वसूल मॅच कधी सपोर्टरसाठी नसते. त्याच्या हृदयाचे ठोके वाढत असतात. त्याला असं वाटत असतं कधी एकदा मॅच संपते, कारण ही मजा असते ती फक्त प्रेक्षकांची. उर्वरित 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. एका दुसरा विकेट इथून देवेंद्र माळी आपण जर पाहिलं तर एका दुसरा विकेट जर इथून मिळाला, एका दुसरी डॉट बॉल या स्पर्धेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करेल हरिग्राम संघ. तसंच काहीसं घडलं, तसंच काहीसं घडताना पाहायला मिळतंय. आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस. पहा क्रिकेट कसं बदलतं. समोरच्या टाळ्या वाजणाऱ्यांचे चेहरे पुन्हा एकदा कोमेजलेत. म्हणजे अर्थातच प्रतिस्पर्धी संघ पिरकोन संघाची पाठीराखी. आता उर्वरित 3 बॉल आणि 3 धावेंची गरज आहे.
आपल्याला ह्या 3 धावा कराव्याच लागतील. 2 नंतर आपल्याला सुपर ओव्हर नसणार आहे, कंपल्सरी चेसिंग. ओ विजय फटका पाहायला मिळाला. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पिरकोन 11 पिरकोन संघाच्या सगळ्या पाठीराख्यांनी स्वागत केले संघाचं. वेल प्लेड, हार्ड लक मी म्हणेन हरिग्राम संघ. पण कोण आणि पिरकोन टीमच्या कॅप्टन टॉस साठी यायचा. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफीकडे जाऊयात. आणि आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच 6 चेंडूंमध्ये 18 धावा. सुरुवातीची